त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आंदोलन सुरू. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दिनांक 14 जून 2024 रोजी सकाळच्या सुमारास छातीमध्ये जळजळ करत असल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी साधा केस पेपर काढून सकाळी 6:30 वाजता भाऊ इस्माईल यांनी दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करून 2 मेडिसिन व 2 BP लोचे इंजेक्शन देऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर हातपाय थंड पडल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी गर्दी केली असून डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांचा मृत्यू झालेले आहे. जोपर्यंत त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नमस्कार. अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर. गौस मधुरवाले सकाळी 6-6:30च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना ॲडमिट करण्यासाठी आणलं होतं. संबंधित BP हा 120-180 असा होता. त्या व्यक्तीला संबंधित सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेणं गरजेचं होतं. तरीसुद्धा तिथं कुठले सिनियर डॉक्टर असतानासुद्धा त्यांनी त्या गौसला तिथं ॲडमिट करून घेतलेलं नाही. घरी घेऊन जावा म्हणून 2 इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर घरी गेल्यावर त्याला थोडं फार त्रास व्हायला सुरू झाली, उलटी झाली. उलटी झाल्यानंतर परत त्यांच्या संबंधित नातेवाईकांनी, त्यांचे बंधुराज जे असतील, त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लगेच अर्धा एक तासात परत आणला असता अचानक त्याला म्हणजे एकदम झटका आल्यासारखा झाला आणि तो व्यक्ती मयत झाला. याला जबाबदार फक्त सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर, संबंधित जे कोणी डॉक्टर असतील ते डॉक्टर जबाबदार आहेत. आत्ताच डीन साहेबांनी येऊनसुद्धा संबंधित कुटुंबाला भेट दिली. पोलीस प्रशासनाने सुद्धा सांगितलं की बाबा त्याच्यावर गुन्हा दाखल. पण नातेवाईकांचं, प्रहार जनशक्ती पक्षाचं म्हणणं आहे संबंधित व्यक्तीवर आणि संबंधित डॉक्टरवर लगेच गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. तसं काही डीन साहेब ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळं जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही किंवा संबंधित गोष्टीची शहानिशा होत नाही, अचानक जर 30 वर्षाचा माणूस एखाद्या घरातून निघून गेला, एक्झिट झाला, तर त्याच्या कुटुंबावर काय आपत्ती हे असतं ते त्या कुटुंबालाच माहिती असतं. संबंधित त्या व्यक्तीचे भाऊसुद्धा इथं आहेत, वेळोवेळी सांगतायत की त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि अचानक त्यांच्या झालेल्या चुकीमुळं त्यांना आर्थिक मदतसुद्धा शासनाकडनं मिळणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. हे असतानासुद्धा ते गुन्हा दाखल करायला तयार नाही आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच असं तटस्थ बसणार आहोत आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरच आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार आहोत. धन्यवाद.